रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात स्थापन झालेल्या शिववैभव ग्रामीण पतसंस्थेचा स्वप्नपूर्ती सोहळा सभासद व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला। या सोहळ्यानिमित्ताने आयोजित समारंभात संस्थेचे सरचिटणीस संतोष तेराडे यांनी प्रस्तावना सादर केली। त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। 1997-98 मध्ये या संस्थेची स्थापना झाली असून संस्थेचे चेअरमन प्रकाश तेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच 100 कोटींचा टप्पा संस्थेने पार केला। संस्थेच्या 16 शाखा असून त्यापैकी 11 शाखा स्वमालकीच्या असल्याचे चेअरमन प्रकाश तेराडे यांनी सांगितले। मार्च अखेरपर्यंत 150 कोटींचा टप्पा गाठणार असा विश्वास चेअरमन प्रकाश तेराडे यांनी व्यक्त केला। आता या संस्थेला पूर्ण राज्याचे कार्यक्षेत्र असेल असे सांगताना मार्च अखेरपर्यंत 21 शाखा सुरू होतील असेही त्यांनी जाहीर केले। प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या उपस्थित असतात। त्यांची तब्येत थोडीशी नाजूक असल्याने ते येऊ शकले नाही, परंतु प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या सगळे मंडळी सगळे येत असतात। अनेक आशीर्वादांचे हात आपल्या संस्थेच्या पाठीमागे लागल्याने सुरुवातीच्या काळामध्ये 2 वर्ष ऑडिट वर्ग मिळाला। त्यानंतर 2002 पासून ऑडिट वर्ग मिळायला सुरुवात झाली आणि मग 2007 साली ऑडिट वर्ग स्टार सुद्धा मिळाला आणि मग त्या दिवसापासून कधीही थांबले नाहीत। आणि आमचा सगळा कर्मचारी वर्ग जे सगळे नवीन होते, मग असे आपण पाहिला की 10वी पास झालेली मुलं, 12वी पास झालेली मुलं, आज भले ग्रॅज्युएशन झालेली सगळी मुलं येत असतील, परंतु त्यावेळेस या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरती एक वेगळ्या पद्धतीनं सगळ्यांवरती विश्वासानं त्यांच्यावरती विश्वास देऊन एक कार्य सुरू झालं। कोरोनाच्या काळाच्या नंतर कोरोनामध्ये 32 कोटीच्या ठेवी होत्या मार्च 2022 साली आणि मग 2022 साली 22 कोटीच्या ठेवी 2023, 2024 आणि 2025 या दिवशी 31 मार्च 2025 ला 85 कोटी ठेवी होत्या आणि आज गेल्या 10 दिवसापूर्वी संस्थेच्या बॅलन्स शीटला 100 कोटीच्या ठेवी जमा झाल्या आणि आजचा हा सगळा सन्मान सोहळा आपण सगळे जण त्याचे साक्षीदार सगळेजण झालेले आहात। आपला जो आज या उपस्थितीनं जो आपण आशीर्वाद दर्शवलेला आहात, आशीर्वाद पाहता संस्थेच्या या ठेवींचा टप्पा आणि आपण सगळ्यांनी दाखवलेला विश्वास, या विश्वासाच्या जोरावरती आज संध्याकाळपर्यंत 100 कोटी 50 लाखाच्या ठेवी जमा झाल्या। सर्व आमचा कर्मचारी वर्ग, आपण सगळ्यांनी आता इथं चेअरमन साहेबांचा सत्कार होत असताना पाहिला असाल। आजी माझी सगळे संचालक असतील, आमचे सगळे कर्मचारी आपल्या सगळ्यांना भेटतात। आम्ही थोडंसं ब्रँचेस वाढल्यामुळं आपल्याकडे येता येत नाही, तर आम्ही प्रत्येक दुकानामध्ये त्यावेळेस भेट देत होतो। कधी पिकमीची पासबुक चेक करत होतो, कधी आपण सभासद होण्यासाठी येत होतो, परंतु आज एक वेगळ्या जोमानं हा जो नवीन आमचा सगळा स्टाफ आहे आणि सगळेजण एका हातात हात घालून संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतात आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आमचे संचालक संजय कानाल असतील, आमचा प्रकाश काजवे असतील, आमचे सगळे संचालक, आमची सगळी टीम, आमचा अरविंद असेल, ही सगळी मंडळी चांगल्या जोमानं एक वेगळ्या पद्धतीनं परीक्षेवरती हा जो विश्वास आपण सगळ्यांनी, एक आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली जन्मलेली सगळी मुलं आणि आपण जो विश्वास संस्थेवरती दाखवला, त्या संस्थेच्या या सगळ्या विश्वासानं आज खऱ्या अर्थानं 100 कोटीचा ठेवीचा टप्पा आपण पार पाडलेला आहे। आणि आज तुम्हाला मी आदरणीय सांगतो, मी सकाळी सगळे संचालक बसलेलो होतो आणि त्यावेळी चर्चा होत असताना आमचे सगळे कर्मचारी म्हणाले की साहेब, येणाऱ्या 31 मार्चला 125 कोटीच्या ठेवी आम्ही या संस्थेच्या बॅलन्स शीटला आणून एक नवा रेकॉर्ड आपण करू, अशा पद्धतीचा विश्वास आमच्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे। आणि तो विश्वास जर कोणाच्या जीवावरती असेल तर आपण जे सगळे सर्वसामान्य गोरगरीब जनता, जे गोरगरीब आमचे ग्रामस्थ आहेत,
जे मुंबईतले आमचे सर्वसामान्य नागरिक आहेत या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्याच्या जीवावरती हे आम्ही सगळं साध्य करू शकलो। सांगेन की बँकांना किंवा अन्य काही वित्तीय संस्थांना कर्ज मिळत नाही, परंतु आमच्या संस्थेकडे आज ही 5 कोटीची मागणी या आमच्या गेल्या संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये मंजूर झालेली आहे। एवढी मोठी मागणी आपल्याकडे आहे। आमच्या इथली जी गोरगरीब मुलं जी दिव्यासारख्या एरियामध्ये, वसईमध्ये, नालासोपाऱ्यामध्ये, मुंबई सारख्या भांडूप मध्ये ग्रामीण भागात राहतात, पुण्यासारख्या जनता वसाहतमध्ये, पुण्यासारख्या नरे गावात असेल, धायरीमध्ये असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये राहतात आणि मग त्या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीनं स्वतःच एखाद्या चालीतलं घर, एखाद्या झोपडं तरी घेण्यासाठी कुठलीही बँक कागदपत्र सगळी चेक केल्याशिवाय देत नाही आणि झोपडीतल्या रूमला कोणी देत नाही, परंतु आमचं संचालक मंडळ आपल्या गावाकडचा मुलगा आहे, आपल्याकडचा ग्रामीण भागातला कोकणातला व्यक्ती आहे याचा विचार करून तो आज कशामध्ये कामाला आहे, त्याची नियत कशी आहे याचा विचार करून सदासजी लोन देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात। ठेवत असताना मी ठेवलेला माझा रुपया, मी ठेवलेले माझे 100 रुपये आम्ही नेहमी ठेवीदारांना सांगत असतो की ठेवीदारांनी ठेवत असताना, आपली रक्कम ठेवत असताना, गुंतवत असताना आमच्या कर्मचाऱ्यांना विचारा की मी दिलेले 100 रुपये आपण कशा पद्धतीनं ते खर्च करता असं विचारा आणि मगच ती ठेव ठेवा। मग आमचे कर्मचारी असतील किंवा संचालक असतील, सगळे समन्वयक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आपण दिलेले जे 100 रुपये असतात त्या 100रातले 25 रुपयाची प्रत्येक 30 तारखेला 31 तारखेला आरडीसी बँकेमध्ये गुंतवणूक केली जाते। रामशेठ सुर्वे इथं बसलेले आहेत, किती करोडच्या ठेवी तिथे आहेत ते आपल्याला सांगतील आणि अनेक बँकांमध्ये आपले 100रातले 25 रुपये तर सेफ आहेत, 1 लाखातले 25,000 तर एफडी गुंतवणूक केली जाते। त्याच्यानंतर 5% असते ती नॅशनल बँकेमध्ये आम्ही गुंतवणूक करतो, म्हणजे आपले जे 1 लाखातले 30,000 आहेत ते अगोदरच सेफ झालेले आहेत। त्यानंतर संस्थेमध्ये सोने तारण म्हणून आपण मोठ्या प्रमाणात सोने तारण देत असतो। आज जे आपल्या संस्थेतलं जे सोने तारण आहे ते 54 कोटीचं आहे, म्हणजेच 50% रक्कम या कर्जातली ही सोने तारणावरती गेलेली आहे आणि त्याचमुळे ते 30,000 आणि हे 50,000 म्हणजे 80,000 तरी लाखातले हे सेफ गुंतवणूक आहे आणि जी कर्ज बाकीची वैयक्तिक तारण म्हणून दिलेली आहेत ती कर्ज ही 20%, बाकीची सगळी जी लोन आहेत ती 20%ची आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही नेहमी सांगतो ठेवीदारांना की तुम्ही दिलेला पैसा जो आम्ही कर्ज रूपाने दिलाय तो आमच्या नजरेच्या समोर आहे, तो पैसा आमच्या समोर आहे। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।